पुढची बातमी बघूयात। नाशिक महानगरपालिकेमध्ये 100 पेक्षा अधिक मोठा आकडा पार करण्याचा संकल्प मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। संकल्प विजयी मेळाव्यामध्ये गिरीश महाजन यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवादही साधला। अनेक जण नाराज आहेत, पण आपल्याला एकत्र येऊन ही निवडणूक जिंकून महानगरपालिका जिंकायची आहे आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करायची आहे। पहिल्यांदाच 10 मोठ्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचे महापौर बसतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। गिरीश महाजन यांनी यावेळेला विरोधी पक्षांवरती सडकून टीकाही केली। वारंवार नेहमी हरणारे जे प्रभाग होते ते आता यावेळेला आपण जिंकणार आहोत। इतर पक्ष तर कुठे काही दिसतच नाही। उभाटाचा फार फपुटा झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मी बोलणार नाही। शरद पवार साहेबांच्या ते कुठेच नाही आहे। काँग्रेसही कुठे दिसत नाही आहे। मनसे नाही आहेत। मी तुम्हाला दाव्याने सांगतो, त्या प्रमुख 10 महापालिका आहेत। प्रमुख 10 तर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर असेल, नागपूर असेल, एका सुद्धा ठिकाणी विरोधी पक्षाचा महापौर बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।